लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि काव्यापासून. तर आता इथे पार्थ आणि काव्या रेस्टॉरंटमध्ये असतात. तर मग आता इथे काव्या उभा राहायला जाते, तर तिला पार्थचं डोकं लागतं. तर मग आता इथे काव्या म्हणते, "परत एकदा टक्कर द्या ना देशमुख, नाहीतर उगाच शिंगा येतील मला." तर आता पार्थला जुन्या आठवणी आठवण येतात. म्हणजे त्यावेळेला काव्या आणि पार्थची पण अशीच टक्कर झालेली असते आणि पार्थ म्हटलेला असतो, की एकदा टक्कर झाली, की परत एकदा टक्कर करायची असते, नाहीतर शिंग येतात. असं म्हटलेला असतो ना तो. तर मग आता तो त्याची आठवण येते त्याला. तर आता पार्थ निघून जातो तिथून. खूप इमोशनल सीन दाखवलाय हा प्रेक्षक हो. तर आता पार्थ निघून जातो त्या रेस्टॉरंटमधून बाहेर आणि आता इथे काव्या मात्र खूप रडते. तर आता इथे नंदिनी आणि जीवाला दाखवलंय. तर मग आता इथे नंदिनी सुद्धा डिवोर्सचे पेपर्स घेते. तर तेवढ्यातच तिच्या ओढणीचे दोरे जीवाच्या घड्याळामध्ये अडकतात. तर आता खूप इमोशनल सीन दाखवलाय हा पण. तर आता इथे जीवा म्हणतो, तुझी फिल्मी इच्छा पुन्हा एकदा. तर तेवढ्यातच आता नंदिनी ओढते आपली ओढणी जोरात. तर आता इथे नंदिनी डिवोर्स पेपर्स घेते आणि आपल्या बॅगमध्ये घालते आणि मग आता ती तिथून निघून जाते. तर आता ह्यांचा पण खूप इमोशनल सीन दाखवलाय आता जीवा आणि नंदिनीचा. तर आता इथे सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता इथे सत्यनारायणाची पूजेची तयारी करत असतात सगळे आता देशमुख घरामध्ये. तर आता इथे विक्रम म्हणत असतो, कसा छान घमघमाट वास सुटलाय ना शिऱ्याचा, असं वाटतंय आत्ताच खाऊ. तर मग आता श्रेया म्हणते, मामा मी मगासपासून इथे कंट्रोल करून बसले आणि तुला आता लगेच मटवायचा शिरा, असं म्हणते आता श्रेया. त्यात काय एवढं, असं म्हणतो आता विक्रम. बरोबर आहे का तुझं पिहू, असं म्हणते आता मानिनी. तर आता मानिनी म्हणते, शिरा प्रसादाचा आहे, कोणालाही आत्ता मिळणार नाही, असं म्हणते मानिनी. अगं त्यात काय, आपण शिरा म्हणून खाऊ काय ग पिहू, असं म्हणतो आता विक्रम. मामा मामीचे आम्हाला दोघांना फटके बसतील, असं म्हणते आता पिहू. चालेल का तुला, असं म्हणते ती. बघा पिहूला कळतंय पण तुम्हाला कळत नाही, असं म्हणते आता मानिनी. फक्त खाण्याचं सुचतंय तुम्हाला, जरा कामं करा, असं म्हणते आता मानिनी. अगं एवढी सगळी कामं कोण करतंय, असं म्हणतो विक्रम आता. मीच केलेत ना, कामं करून सुद्धा एवढं बोलतीस तू, म्हणजे कमालच आहे तुझी खरं तर, असं म्हणतो आता विक्रम. ही एवढीशी कामं करून काय होणार आहे सांगा बघा बरं. अजून खूप काम आहेत, असं म्हणते आता मानेनी. सगळं सामान मिळालं का तुम्हाला, अगदी ते मला सांगा पहिला, असं म्हणते आता मानेनी. सगळं सगळं सामान मिळालेलं आहे, काय वाटलो काय मी तुला, असं म्हणतो आता विक्रम. माहिती आहे कोण आहात ना तुम्ही, ते माहिती आहे मला, असं म्हणते आता मानेनी. इतक्या वर्षात तर माहीतच झालंय मला, असं म्हणते ते. पण तुम्ही आज इतकी सारी कामं केलीत ना, म्हणून स्वतःशः मी तुमची ऋणी आहे बरं का, असं म्हणते आता मानेनी. बरं तू माझं खरंच कौतुक करतेस की टॉन मारतेस मला, असं म्हणतो आता विक्रम. मामा कशाला विचारतेस तू तिला सारखं सारखं, असं म्हणते आता पिहू. बोलली मिथुनवर गेली आहे ना, असं म्हणतो आता विक्रम. बरं मानिनी गुरुजी कसं काय आले नाहीत अजून, असं म्हणतो आता विक्रम. बरं त्यांच्यासाठी स्पेशल ती जी साबुदाण्याची खिचडी बनवता ती झाली आहे का, असं म्हणतो आता विक्रम. ती झाली असेल तर मग आम्हालाही द्या टेस्टिंगला, असं म्हणतो आता विक्रम. देणार आहे, सगळ्यांना खिचडी मिळणार आहे अहो, त्याच्या आधी ह्या चौघांना आपल्याला सांगायला हवं, असं म्हणते आता मानिनी. काय खायला या म्हणून, असं म्हणतो आता विक्रम. ए पार्थ, असं म्हणून ओरडतो तो विक्रम. तर मग आता पिहू आणि मानिनी दोघे बोलतात, थांब जरा, असं म्हणते आता पिहू. अरे जीवा दादा, पार्थ दादा आणि वहिनी लोकांना माहित नाही ना की आज पूजा येते म्हणून, असं म्हणते आता पिहू. त्यांना माहित नाही ना की आज त्यांना पूजेला बसायचं आहे म्हणून, ते त्यांना सांगूयात, असं म्हणते मामी, असं म्हणते आता पिहू. काय रे मामा तू काय पण ऐकतोस, असं म्हणते पिहू. बघ हा, असं म्हणते आता मानिनी. बरोबर आहे पिहू, म्हणजे ह्या वहिनी लोकांना माहिती नाहीये का, निमंत्रण द्यायला जायचंय आता, चला जाऊया सगळे आता, असं म्हणतो आता विक्रम. तर मग आता मानिनी म्हणते, अहो सगळे म्हणजे सगळे वगैरे नको हा, मी काय म्हणते, मी जीवा आणि नंदिनी, तुम्ही जीवा आणि नंदिनीकडे जा, मी पार्थ आणि काव्याशी बोलते, असं म्हणते मानिनी. अगं हे काम तरी जोडीने करूया ना, असं म्हणतो आता विक्रम. या पूजेला एकत्र बसता येत नाहीये जोडीने, इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, पण जोडीने पूजेला बसण्याची हौस काय तुमची फिटत नाही, असं म्हणते मानिनी. नको बाबा, असं म्हणतो आता विक्रम. मी काय म्हणते, मी जर जीवा तुम्ही जर जीवा आणि नंदिनीकडे गेला आणि मी पार्थ आणि काव्याकडे गेले, तर मग आमचा टाइम वाचेल ना, असं म्हणते आता मानिनी. बरोबर बरोबर, लक्षातच नाही आला हा माझ्या, असं म्हणतो आता विक्रम. आणि इथं मानिनी आता पिऊला म्हणते की गुरुजी आले की त्यांना चहा पाण्याचे विचार आणि लगेच मला येऊन सांग, असं म्हणते आता मानिनी. लगेच बसव हा त्यांना, उगाच थांबू नकोस त्यांना, असं म्हणतो आता विक्रम आणि जातो तिथून तोही. तर आता इथे नंदिनी ऍडव्होकेट सोबत बोलत असते आणि तिथे जीवा सुद्धा असतो. तर मग आता इथे नंदिनी म्हणते, हो ऍडव्होकेट राजा, मी पोचतोय थोड्या वेळात कोर्टात. हो तुम्ही जे काही डॉक्युमेंट सांगितलंय ते सगळे घेऊन येते. अच्छा बाय, असं म्हणते नंदिनी आणि ठेवतात ऍडव्होकेटचा कॉल. आणि जीवा मात्र हे सगळं ऐकत असतो.
तर आता इथे जीवाला आठवतं की नंदिनी म्हटलेली असते की माझा जीव पूर्णपणे तुमच्यात अडकण्याच्या आत साई करा असं म्हणते. आता नंदिनी असं म्हटलेली असते ना, ते आठवतं आता जीवाला. करून टाका साई प्लीज असं म्हटलेली असते नंदिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवा निघायचं ना, उशीर नको व्हायला. खरंच उशीर झाला असं वाटतंय तुला असं म्हणतो आता जीवा. स्वतःला विचारा ना तुम्ही असं म्हणते नंदिनी. उलट तुमच्या दृष्टीने डिवोर्स घ्यायला खूप उशीर झालाय असं नाही वाटत का तुम्हाला असं म्हणते नंदिनी. असो गाडीने जायचं की बाईकने असं म्हणते नंदिनी. तेवढ्यातच आता विक्रम दरवाजा उघडतो आणि म्हणतो अरे सॉरी सॉरी कुठे कुठे बाहेर निघालात का असं म्हणतो विक्रम त्या दोघांना म्हणजे नंदिनी आणि जीवाला. आय एम सॉरी म्हणजे नवविवाहित जोडप्याच्या खोलीत असं सकाळ सकाळी एकदम आत शिरू नये असं म्हणतो विक्रम. पण काय करणार तुझ्या आईनेच मला इथे पाठवलंय माणिनीनेच पाठवलंय मला इथे की तुम्ही दोघांनी मी हे सांगायला आलोय की सकाळी कुणीही बाहेर जायचं नाही असं म्हणतो आता विक्रम. तर आता इथे जीवा म्हणतो कुठे जायचं नाही म्हणजे काय झालंय बाबा असं म्हणतो जीवा. अरे काय म्हणजे काय खास तुमच्यासाठी आपल्या घरामध्ये मोठा कार्यक्रम होणार आहे ना असं म्हणतो आता विक्रम. कसला कार्यक्रम असं म्हणतो आता जीवा. तर आता इथे माणिनीला दाखवलंय आणि ती आता पार्थनी काव्यासोबत बोलत असते. तर आता माणिनी म्हणते कसला कार्यक्रम सत्यनारायणाची पूजा आहे आपल्याकडे असं म्हणते माणिनी. आई सत्यनारायणाची पूजा आहे आणि तुम्ही हे आता सकाळी मला सांगतेस. अगं माझी सुद्धा कामं असू शकतात ना काही अपॉइंटमेंट्स आहेत. मला हे तुझं काय आवडलेलं नाही आहे हा असं म्हणतो आता पार्थ. आणि मग आता माणिनी मध्ये आवडलं नाही आहे म्हणजे तर मग आता पार्थ म्हणतो अगं काल रात्री सांगितलं असतं तर मग आता माणिनी म्हणते मलाही काल रात्रीच कळलंय पार्थ असं म्हणते आता माणिनी. आणि तू असं बोलतोय जसं की मी रोज येऊन तुला काहीतरी अचानक तुला एक काम सांगते आणि रोज तुझं काम बिघडवते का असं म्हणते आता माणिनी. नाही काकू त्यांना तसं म्हणायचं नव्हतं. ऑफिसमध्ये महत्वाचं काम असू शकतं त्यांना महत्वाच्या क्लायंटशी अपॉइंटमेंट असू शकते ती अशी कॅन्सल नाही करता येत असं म्हणते आता काव्या. मला मान्य आहे काव्या पण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एखादी प्लॅनिंग इकडे तिकडे झाली तर काय हरकत आहे. असं कुठलं काम किंवा कमिटमेंट आहे जी दुपारी होऊ शकत नाही असं म्हणते माणिनी. काव्या मी तुलाही विचारलं होतं की नाही की तुझ्या क्लासमध्ये काही महत्वाचं आहे का किंवा काही परीक्षा आहे का तू नाही म्हणालीस का नाही. तुम्ही क्लासबद्दल म्हणाला होता म्हणून मी फक्त क्लासबद्दल सांगितलं. अच्छा म्हणजे दुसरं काही खूप महत्वाचं काम आहे का असं म्हणते आता माणिनी. तर आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात. तर आता माणिनी म्हणते तुम्ही दोघे काय असं एकमेकांकडे बघताय. तुम्हाला दोघांना मिळून कुठेतरी जायचं आहे का असं म्हणते आता माणिनी. नाही असं कुठे जायचं नाही आहे बाहेर पण मला ऑफिसला तर जावं लागेल नाही असं म्हणतो आता पार्थ. तर आता माणिनी म्हणते पार्थ ऑफिसला जायलाच लागेल असं काहीही नाही आहे हे मला माहिती आहे असं म्हणते माणिनी. मी कालच रम्याशी बोलली आहे असं म्हणते माणिनी. असं काही महत्वाचं काम किंवा मीटिंग नाही आहे हे मला माहिती आहे. मग तुझं नक्की काय काम आहे बोल तरी असं म्हणते माणिनी. तुझं काही काम आहे का असं म्हणते आता माणिनी काव्याला पण. नाही नाही काम असं काही नाही आहे असं म्हणते काव्या. तर माणिनी म्हणते नाही आहे ना तर मग ठीक आहे. आता तुम्ही दोघेही प्लीज माझं ऐका. आपल्याकडे आज सत्यनारायणाची पूजा आहे. छान तयार व्हा आणि बाहेर या. पूजेला तुम्हाला दोघांना बसायचं आहे असं माणिनी आता पार्थाने काव्याला सांगते. तर आता पार्थ एकदम तंद्रीत जातो. तर आता इथे विक्रमला दाखवलंय आणि आता जीवा म्हणतो काय आम्ही सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं आहे. तर आता विक्रम म्हणतो हो काय हरकत काय तुम्ही दोघांनी पूजेला बसायला असं म्हणतो विक्रम. तर मग आता जीवा म्हणतो नाही नाही हो पण असं अचानक पूजा वगैरे कोण ठेवतं ना असं म्हणतो आता जीवा. हे बघ जीवा एकतर आपल्या घरामध्ये शक्यतो सगळं तुझी आईच ठरवते आणि ती जे ठरवेल तसंच होतं आणि आईला जेव्हा साठे गुरुजींचा फोन येतो तेव्हा ती काय ठरवेल त्याचा काही नेम नसतो असं म्हणतो आता विक्रम. बाबा साठे गुरुजींनी पूजा करायला सांगितली आहे असं म्हणते आता नंदिनी. तर आता विक्रम म्हणतो हो तर मग आता नंदिनी म्हणते साठे गुरुजीने अशी कशी काय सांगितली पूजा वगैरे करायची म्हणून त्यांनी तर मला सांगितलं होतं की. तर आता नंदिनीला आठवतं की साठे गुरुजी म्हणलेले असतात ना ह्यावेळी जे ठरवलंय ते करून मोकळी हो आणि त्यालाही मोकळं कर ज्याने तुला बांधून ठेवलाय हे तिला आता आठवतं. तर मग आता तेवढ्यातच विक्रम म्हणतो नंदिनी काय काय झालं. नाही बाबा अशी अचानक कशी काय सांगितली त्यांनी पूजा आईने काही विचारलं नाही का. अगं गुरुजीच सांगतायत म्हणजे तसंच करायला हवं असं म्हणतो विक्रम. असं तिचं म्हणणं आहे. म्हणूनच तर इतक्या घाईघाईत पूजा करतोय ना आपण असं म्हणतो आता विक्रम. आणि गुरुजींनी सुद्धा आग्रह केलाय
की ही पूजा आजच आणि सकाळच्या वेळेतच व्हायला हवी, असं म्हणतो आता विक्रम. नक्की आहे का ह्या गुरुजींच्या मनात, असं म्हणते आता नंदिनी. नंदिनी, असं म्हणतो आता विक्रम. काय ग, कसला विचार करतेस तू? बाबा, अहो, विचार करणारच ना. असं अचानक पूजेचं ठरवल्यावर काय काय करणार अजून? तिला तिची काही पर्सनल कामही असतील. आईने अगदीच सगळं ग्रांटेड धरलंय, असं म्हणतो आता जीवा. हा हा, एक मिनिट जीवा. असं गुरुजींनी सांगितलंय म्हणजे मानिनी आता कुणाचंही काहीही ऐकणार नाहीये, असं म्हणतो आता विक्रम. आणि त्यात मागच्या वेळी तुझ्यावरती गुरुजींनी जे मानिनीला सांगितलं होतं ते तसंच्या तसं घडलं. तंतोतंत तसंच घडलंय. त्यामुळे आता पूजेला नाही म्हणायचा प्रश्नच नाही, असं म्हणतो आता विक्रम. एक मिनिट, असं म्हणतो आता जीवा. माझ्या बाबतीत सांगितलेलं तंतोतंत खरं ठरलं म्हणजे काय सांगितलं होतं गुरुजींनी, असं म्हणतो आता जीवा. अरे, तू फार्म हाऊसमध्ये तिथे ते शेकोटीजवळ पडलास त्याआधीच इथे गुरुजींनी मानिनीला सांगितलं होतं की जीवाला आगीपासून दूर ठेवा, त्याला आगीपासून धोका आहे, असं म्हणतो विक्रम. तर आता जीवा म्हणतो काय? आणि म्हणूनच तर मानिनीला भीती होती ना, असं म्हणतो आता विक्रम. बरं, आता तुमची जी काही कामं असतील ना, महत्वाची असली ना तरी बाजूला ठेवा, दुपारनंतर करा, असं म्हणतो विक्रम. पण मानिनीची इच्छा पूर्ण करा आणि तिला चीड येईल असं काही करू नका, असं म्हणतो विक्रम. नाही पण बाबा, आम्ही पूजेला, तर आता विक्रम म्हणतो पूजेला काय? तर आता नंदिनी मनातल्या मनात म्हणते पूजेला नाही बसायचं आहे, हे कसं सांगायचं? तर मग आता विक्रम म्हणतो अगं नंदिनी बोल पटकन. नाही काय नाही बाबा, असं म्हणते आता नंदिनी. बरं बरं बरं, मग चला. असं तुम्ही छान पटकन आता फर्स्ट क्लास तयार व्हा आणि खाली या पटकन, असं म्हणतो आता विक्रम. तर आता इथे नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघत थांबतात. तर आता इथे पार्थ म्हणतो मानिनीला तयार का व्हायचंय? मुळात मला हे पटलेलंच नाहीये. तू गुरुजींना सांगायला पाहिजे होतं की हे आता तडकाफडकी करायला नाही जमणार. पार्थ, तू इतका अडवून का धरतोयस रे, असं म्हणते आता मानिनी. तुमच्यावर कधीतरी मी काहीतरी गोष्टीची सक्ती केली आहे का? तूच सांग मला. घरातून बाहेर जाताना देवाला नमस्कार करून जा, असं कधीतरी सांगितलंय तुम्हाला? तुम्हाला सोड, सुनांना सुद्धा नाही सांगितलेलं आहे. मग आता गुरुजी काहीतरी सांगतायत ते ना, ते आता टाळणं शक्य नाही, असं म्हणते आता मानिनी. ते मला जमणारच नाही. आई, पण त्यांनी सांगितल्या सांगितल्या सगळ्याच गोष्टी झाल्याच पाहिजे असं काही आहे का, असं म्हणतो पार्थ. हो आहे, कारण तुझ्या जन्मापासूनच काय, तर माझ्या जन्मापासून गुरुजी भाकीत करतायत. गुरुजी कायम भाकीत करत आलेत, संकेत देत आलेत आणि त्याचा अर्थ आपल्याला नंतर कळतो, घटना घडून गेल्यावर, असं म्हणते आता मानिनी. आता पूर्वीच कशाला, आताच बघ, असं म्हणते आता मानिनी. जीवाच्या बाबतीत असं म्हणते आता मानिनी. गुरुजींनी सांगितलं होतं की जीवाला आगीपासून दूर ठेवा. बघितलंस ना काय झालंय ते, असं म्हणते आता मानिनी. आता बोल ना, आता का गप्प झालास? तुला काय परीक्षा घ्यायचीच आहे का? आणि मला कळतच नाहीये आज अचानक तुला काय झालंय. फॉर अ चेंज काव्या गप्प आहे आणि तू कटकट करतोयस. नक्की काय आहे बोल, असं म्हणते मानिनी. तू काय सांगितलंस का त्याला, असं म्हणते आता मानिनी काव्याला. नाही काकू, असं म्हणते काव्या. मी तयार आहे पूजेला बसायला, असं म्हणते काव्या. तर आता पार्थ बघतो काव्याकडे. मग प्रश्नच येत नाही, असं म्हणते आता मानिनी. आई अगं, असं म्हणतो आता पार्थ. पार्थ, आता चर्चा नको, असं म्हणते मानिनी. प्लीज, माझा हट्ट आहे असं समज हवं तर. माझ्यासाठी कर ना प्लीज. अरे, आता गुरुजी कधीही येतील. तेवढ्यातच आता पियू ओरडते आणि म्हणते मामी, गुरुजी आलेत. हे बघ, प्लीज दोघंही छान तयार होऊन या आणि बाहेर या. या लवकर हा, असं म्हणून मानिनी निघून जाते तिथून आता. पार्थाने काव्याच्या खोलीतून. सत्यनारायणाच्या पूजेला बसायचंय. काल रात्री डिवोर्स फॉर्मवर सह्या केल्यात ना तुम्ही? आज आपण जाऊन डिवोर्स फाईल करणार आहोत आणि आज सत्यनारायणाची पूजा. आर यू सिरियस, असं म्हणतो होता पार्थ. आजपर्यंत रूढी, परंपरा, चालीरीती, कुळाचार कधीच आवडलं नाही तुम्हाला आणि आज अचानक हे सगळं? मला आवडत नाही असं नाही आहे, असं म्हणते आता काव्या. अच्छा, म्हणजे फक्त माझ्या बरोबरच प्रॉब्लेम होता, असं म्हणत होता पार्थ. पार्थ, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता, असं म्हणते आता काव्या. काही गोष्टी आपल्या हातात नसतात पार्थ, आपल्या हातून त्या कोणीतरी करून घेत असतं. ती वटपौर्णिमेची पूजा घडून गेली ना माझ्या हातनं. हे बघा पार्थ, तयार व्हा तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेसाठी. पण एकदा सत्यनारायणाची पूजा झाली, आजच्या आजच आपण जाऊन आपल्याला कोर्टात डिवोर्स फाईल करायचं आहे, असं म्हणतो आता पार्थ. तर आता इथे नंदिनी साडी काढते. तर आता इथे जीवाचं टावेल पडलेलं असतं. तर मग आता नंदिनी ते घेते हातात. तर आता जीवा म्हणतो सॉरी सॉरी.
असू द्यावं असं म्हणते आता नंदिनी. असंही तुमची रूम आहे. ह्या खोलीमध्ये खूप कमी दिवस आहेत माझे आता असं म्हणते नंदिनी. मी करते. नंदिनी असं म्हणतो आता जीवा. मला माहिती आहे काल रात्री डिवोर्स पेपरवर सही झाली आहे आणि आज आपल्याला नवरा बायको म्हणून पूजेला बसावं लागतंय. हे आवडत नाही आहे तुला. पण पण काय असं म्हणते आता नंदिनी. तुम्हाला आवडतंय का? आणि प्रश्न कागद आणि डिवोर्सचा नाहीच आहे मुळात. तुम्ही मनापासून मला कधी तुमची बायको मांडलाच नाही आहे आणि मीही तुम्हाला नवरा मानणं थांबवलंय असं म्हणते आता नंदिनी. अशा परिस्थितीत कागदावर सही झाली नाही म्हणून नाही, आपल्यात ते नातं राहिलंच नाहीये म्हणून पूजेला बसायची इच्छा नाहीये असं म्हणते आता नंदिनी. आणि काळजी करू नका, माझ्या बरोबर पूजेला बसलात म्हणून मी काय तुमच्याकडे आशेने बघायला लागेल वगैरे असं काही होणार नाही असं म्हणते आता नंदिनी. देवाची माफी मागून मी हे नाटक फक्त त्या भोळ्या आईबाबांसाठी करायचं ठरवलंय, ज्यांचं मुलांच्या सुखी संसारावर पूर्ण विश्वास आहे, ज्यांना असं वाटते की हे जे काही चित्र दिसतंय सुखी संसाराचं ते खरं आहे. पण खरं सांगू जीवा, तुमच्याकडून नाही पण त्या दोघांकडून मला खूप प्रेम मिळालं. मी खूप ऋणी आहे त्यांची आणि फक्त त्यांच्यासाठी मी पूजेला बसतीये. बाकी आपण जे काय करतोय त्यासाठी देवच आपल्याला माफ करेल. सत्यनारायणासमोर असत्य बोलून बसणार आहोत आपण. असो, जा तुम्ही, मी येते असं म्हणते आता नंदिनी. मी येते. मग आता तिथून जीवा मात्र निघून जातो. तर आता इथे नंदिनी तयार व्हायला जाते. तर आता इथे सत्यनारायणाच्या पूजेची तयारी करत असतात गुरुजी. तर आता जीवा खाली येतो पूजेसाठी. आला आलाय घोडा आला असं म्हणतो आता विक्रम. दुसरा घोडा राहिला आता असं म्हणतो आता विक्रम. हा हा वा असं म्हणतो आता विक्रम. आलं दुसरं घोडं पण आलं असं म्हणतो आता विक्रम पार्थला बघून. या या असं म्हणतो तो. तर आता गुरुजींचा आशीर्वाद घेतो पार्थ आणि मग आता जीवा सुद्धा. आयुष्मान भव असा आशीर्वाद देतात गुरुजी. दोघांनी गुरुजींच्या पाया पडले. चांगलंच झालं असं म्हणतो आता विक्रम. अरे पण जोडीने नमस्कार करायचा असतो ना असं म्हणतो आता विक्रम. आपल्या आपल्या बायकोंसाठी थांबला असता तर थोडा वेळ बिघडला असता का काही असं म्हणतो आता विक्रम. हो पण आहेत कुठे त्या असं म्हणते आता वसवत्या. तुमच्या मानाच्या नवऱ्या कुठे आहेत असं म्हणते आता वसवत्या. ते बघा वहिनी लोक आले असं म्हणते आता पिहू. तर आता इथे नंदिनी आणि काव्या दोघे येतात बाहेर. किती सुरेख दिसते ना असं म्हणते आता माणेने. सुरेख काय सुंदरच, रंग कसा शोभून दिसतोय अगदी असं म्हणते आता माळिनी आणि विक्रम दोघेही बोलत असतात. देखणेपणा काय धनंजयकडनं घेतलाय असं म्हणतो आता विक्रम. जरा राग कमी केला ना अजून सुंदर दिसेल असं म्हणतो आता विक्रम. अय्या ही कुठे राग करते, ती धाकटी असं म्हणते आता माळीने. आता जीवा नंदिनीकडे बघतच असतो. अगं तू नंदिनीबद्दल बोलतेस का असं म्हणतो आता विक्रम. तुम्ही काव्याबद्दल बोलताय असं म्हणते आता नंदिनी माळीने. तर आता पार्थ सुद्धा काव्याकडे बघत असतो आणि जीवा सुद्धा नंदिनीकडे बघत असतो. तर आता आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आता रिकॅपची सुरुवात होते. आता आपण पूजेला सुरुवात करूया ह्यापासून. तर आता इथे टोप्या घालतात जीवा आणि पार्थ आणि आता इथे गुरुजी म्हणतात पार्थ आणि काव्या तुम्ही सुरू करा. तर आता इथे काव्या हात लावताच पार्थ उभारतो आणि म्हणतो ही पूजा कशासाठी करतोय आपण, म्हणजे मी जिच्यावर जोडीने इथे पूजा करायला बसलोय तिला माझ्या बरोबर संसारच करायचा नसेल तर असं म्हणतो आता पार्थ. तर आता हा रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.